रॉयल शेतकरी या कथेचा 96वा भाग आज अपलोड होत आहे. तरी सर्वांनी कथा आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की भेट द्या. लाईक करा, शेअर करा, कमेंट तर नक्की करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर वळूयात आपल्या कथेकडे. तर आता प्रिया ही आई होणार होती. जान्हवीला पण 7वा महिना होता. चैतन्य पण पोलीस ट्रेनिंग संपवून घरी येणारच होता. तसंही त्यामुळेच मग काय सगळीकडे एकच आनंद होता. प्रियाची पहिली सोनोग्राफी व्हायची होती. तसं पल्लवीने शिवमला फोन करून सांगितलं होतं. आईसाहेब, आबासाहेब, शिवम, गंगू मावशी हे सगळे खूपच काळजी घेत होते प्रियाची. तसं पण तिचे मम्मी पप्पा अधूनमधून येत असत गावी. मामा मामी आकाश हे पण येत असत. सचिन त्याची बायको ते पण येऊन गेले होते. आणि अतुल तर नेहमी शिवमसोबतच येत असतच. तर खूप सारी चेष्टा मस्करी होत असत. आणि घराचं वातावरण कसं एकदम हेळीमेळीचं आणि आनंदी राहत असत त्यामुळे. पण 2 महिने पण पूर्ण झाले नव्हते प्रियाला दिवस गेलेले. पहिल्यांदा सोनोग्राफी करायला म्हणून शिवम प्रियाला घेऊन गेला. तसं सोनोग्राफी केली पण त्यात खास काही बाळाची वाढ दिसून आली नाही बरं का. आणि पल्लवी शिवमला म्हणाली, काय रे शिवम, काळजी तर घेतोस ना तू प्रियाची? तो म्हणाला, हो घेतो की. का ग, काय झालं, काय प्रॉब्लेम आहे का? ती म्हणाली, तसं नाही रे, पण काहीतरी कमी जास्त वाटतंय म्हणून विचारले. तो म्हणाला, ए नीट सांग ना, का जीव टांगलेला लावतेस माझा? ती म्हणाली, बरं ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण शिवम, आपण काय करू, अजून 5 दिवसांनी एकदा परत सोनोग्राफी करू. मग नीट काय ना ते मी सांगू शकेल, जमेल ना? आणि प्रिया म्हणाली, काय हो, काय झाले आहे नेमकं? पल्लवी म्हणाली, हो तसं काही नाही, पण शरीरात पाणी कमी असले किंवा उष्णता निर्माण झाली की होतं असं कधी कधी. हे औषध देते शिवम, प्रियाला आठवणीने संध्याकाळी द्यायचं, कळलं? आणि बाकी सगळं 5 दिवसांनी बघूया. तसे दोघे पण घरी गेले. शिवम आईसाहेबांना म्हणाला, आईसाहेब, तुमच्या सुनबाईंना भरपूर पाणी किंवा पाणी असणारे पदार्थ खायला घाला, म्हणजे रिपोर्ट व्यवस्थित येतील. तसं दवाखान्यात काय सांगितलं हे सगळं सांगितलं त्यांनी. त्या म्हणाल्या, बरं तेवढंच ना, त्यावर एक खास उपाय आहे, तो पण उत्तम. गंगू मावशी धने रगडा, मी आले सरबत बनवायला. आणि तिच्यासाठीच काय, पण आईसाहेबांनी धने सरबत सगळ्यांसाठी बनवलं, कारण तिला नको ना वाटायला की कसं लागतंय म्हणून. आणि सगळ्यांनी ते धन सरबत पिलं. ती म्हणाली, अहो आईसाहेब, खूप छान आहे हे तर, मला अजून हवंय. त्या म्हणाले, हो पण हे इथून पुढे रोज सकाळी प्यायचं, अनाशा पोटी घ्यायचं असते, तुम्हाला जमेल ना? ती म्हणाली, हो. आणि दुसऱ्या दिवशी होते ते डोहाळे जेवण. जान्हवीचे खूप छान तयारी केली होती अतुलने त्याच्या घरी. अस्मीला तर त्याने सकाळी सकाळी घेऊन गेला होता चैतन्याच्या आईला विचारून, कारण ती आता नुसती त्यांची बहीण नव्हती राहिली ना, ती पण कुणाची तरी सून होती, चैतन्याच्या आईबाबांची. सोबत चैतन्याची बहीण चिवला पण नेलं होतं बरं का. मग काय खूप धमाल होती डोहाळे जेवणाची घरी. पण प्रिया वहिनीला नेले आणले नव्हते, कारण तिची काळजी घ्यावी लागली असती ना म्हणून. तसंही डोहाळे जेवणाची एकदम धामधूम खूप छान होती. अतुलच्या घरी जान्हवीच्या डोहाळे जेवणात जय्यत तयारी चालू होती. अंगणात फुलांची सुंदर सजावट केली होती आणि मध्येच एक नक्षीदार झोपाळा सजवला होता, ज्यावर जान्हवी बसणार होती. आणि जान्हवीने तर हिरवीगार रंगाची पैठणी घातली होती, हातात हिरव्या रंगाचा चुडा आणि फुलांच्या दागिन्यात अगदी लक्ष्मीसारखी सजलेली दिसत होती. गाणी, उखाणी, महिलांची चेष्टा मस्करी यामुळे वातावरण एकदम प्रसन्न झाले होते. डोहाळे जेवणाचा कार्यक्रम एकदम रंगात आला असतानाच घराच्या मुख्य दारासमोर एक पोलीस जिप्सी येऊन थांबली. अचानक त्यातून एक
खूप स्टाईल मारत तरुण खाली उतरला आणि सगळे त्याला पाहून एकदम चकितच झाले. कारण कारण वर्दीत रुबाबदार दिसणारा चैतन्य गाडीतून खाली उतरला होता. ट्रेनिंग संपवून तो सरळ इथेच पोहोचला होता बरं का. त्याला अचानक बघताच सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचा धक्का बसला. अस्मी तर भारावून गेली होती त्याला पाहून, कारण तो खूपच छान दिसत होता. चैतन्याला पाहताच शिवमने आनंदाने पुढे सरसावला. दोघांनीही एकमेकांना मिठी मारली आणि शिवम म्हणाला, काय साहेब, वर्दीचा रुबाब वाढलाय, पण मित्राची आठवण काढायला वेळ मिळाला नाही वाटतं. शिवमने असं हसत विचारलं होतं आणि चैतन्य खूपच भावुक होऊन म्हणाला, अरे दादा, तुला भेटल्याशिवाय हा गणवेश परिधान केल्याचं समाधान मिळालंच नसतं. दोघांची ही मैत्री पाहून उपस्थितांचे डोळे सुखावले होते आणि चैतन्याला पाहून अतुल आनंदाने ओरडत म्हणाला, अरे वा, आमचे साहेब आले की शेवटी. डोहळ्या जेवणाला तरी हजर आहेत म्हणायचं. दोघांनीही एकमेकांना घट्ट मिठी मारली आणि शिवम म्हणाला, ट्रेनिंग संपली का? तू तर पार बदललास रे. रोअब तर असा आहे की आता मोठा गुन्हेगार समोर असला तरी घाबरेल तुला बघून. का रे चैतन्य? आणि चैतन्य हसत म्हणला, अरे दादा, वर्दी फक्त अंगावर चढली आहे, मन तर अजूनही तुमच्या सगळ्यांसोबत शेतातच फिरतंय रे. तुझी आणि घरच्यांची आठवण आल्याशिवाय दिवस गेलाच नाही. मग चैतन्याच्या आईने, आईसाहेबांनी, प्रियाने, जान्हवीने, मग सगळ्यात शेवटी अस्मीने औक्षण केलं त्याचं आज. पण आता अस्मी खूपच छान दिसत होती साडीत, कारण लग्न झालं की 3 दिवसातच तो गेला होता. तिला पाहायला, तिचं नटणं थटणं बघायला, ती साडीत कशी दिसते हे बघायला त्याला मिळालेच नव्हते. आणि त्याने तिला बाजूला ये असं खुणवलं. सगळ्यांची नजर चुकवून दोघेही कोपऱ्यात उभे होते आणि चैतन्य हळूच अस्मिता हात पकडून म्हणाला. अस्मी लाजून म्हणले, अहो सोडा ना, कोणीतरी बघेल. किती बदललात हो तुम्ही. साधे पत्र नाही किंवा फोन सुद्धा नीट करायचे नाही तुम्ही. काय हे सगळं? आणि चैतन्य तिच्या डोळ्यात पाहत म्हणला, अगो ट्रेनिंगमध्ये ना शिस्त असते, पण मनात फक्त तूच होतीस. ही वर्दी मिळाली ना, त्याचं सगळं श्रेय तुला जातं, कारण तू हिंमत दिली की जा, मी आहे सोबत तुमच्या म्हणून. आणि आता आज तू समोर आहेस ना, असं वाटते ट्रेनिंगचा सगळा थकवान क्षणात निघून गेला बघ. असं म्हणून चैतन्याने तिचा हात पकडला होता आणि अस्मी म्हणाली, खरंच की शब्दात बोलायचीच आहेत हे फक्त? खरं सांगा. आणि चैतन्य म्हणाला, नाही ग, शपथ, तुझी शपथ. आता तर फक्त तुझा आणि माझा वेळ. इतक्यात चैतन्य तिच्या जवळ येणार तेवढ्यात शिवम तिथे येतो आणि शिवमची मस्करी, भावाचा खोडकरपणा तो तर दाखवणारच ना, मेहुणा आहे म्हटल्यावर. आणि शिवमने जोरात टाळी वाजवली. काय साहेब, गुन्हेगार पकडायची ट्रेनिंग घेतली आहे की बायकोला जवळ ओढण्याची, जाळ्यात ओढण्याची? आणि अस्मी दचकून मागे झाली आणि लाजली, कारण शिवम दादा होता ना मोठा तिचा. शिवम म्हणला, अस्मी, हा आता पोलीस झालाय बरं का, सावध राहा. आणि चैतन्य दाजी, हे सासर आहे तुमचं. इथे ही अस्मी मॅडम आहे आमची लाडकी बहीण, कळलं? तुमच्यासाठी हवालदार नाही येते की तिला असं तुम्ही कोपऱ्यात उभं करणार. आणि केलंच का? चैतन्य हसून म्हणला, अरे शिवम दादा, तुम्ही पण ना कधी सुधारणार हो, किती चेष्टा करता. आणि शिवम म्हणाला, मी कशाला सुधारतोय रे, आता तर खरी मजा सुरू होईल ना. तुझा रुबाब वर्दीत आणि तुझा रिमोट माझ्या बहिणीच्या हातात, कसं काय मग? अतुलला सांगतो आजचा तुला पाहुणचार सासरचा करायला जरा जास्तच द्यायला हवा. आणि जेवणाचे ताट वाढले होते. जान्हवीसाठी खास पंचपक्वान्नाचे ताट सजले होते. अतुल, शिवम, चैतन्य, सचिन आणि बाकी सगळे मित्र एकत्र जेवाय बसले. जेवतानाची मस्करी मस्त होती बरं का. आणि शिवम म्हणाला, अतुल, आज चैतन्य आपला मेहुणा आहे ना,
त्याचं स्वागत जरा जास्तच झाले वाटते मला. साहेबांच्या ताटात 2-2 पोळ्या जास्त, पुरणपोळ्या जास्तच दिसत आहेत रे मला. आणि अतुल हसत म्हणाला, अरे शिवम, पोलीस आहेत ते, ट्रेनिंगवरून आलेत, त्यांना खुराक तर हवाच ना. नाहीतर अस्मी म्हणायची दादाने माझ्या नवऱ्याला उपाशी ठेवलं म्हणून. तसे सगळे हसले. आणि चैतन्य म्हणाला, अरे बस करा रे, तिकडे ट्रेनिंगमध्ये परेड करून थकलो नव्हतो, तेवढं तुम्ही मला बोलून बोलून आणि ऐकून ऐकून थकवतायत. शिवम म्हणाला, बरं चैतन्य साहेब, जेवण तर होतच राहील, पण आज लाडक्या बहिणीचं डोहाळे जेवण आहे, तर मेहुणी म्हणून तुम्हाला आणि आमच्या लाडक्या बहिणाबाईसाठी उखाणा घ्यावे लागेल, कारण लग्नात त्याच्यानंतर वेळच नाही ना मिळाला. आणि आता उखाण्यांची मैफिल रंगणार होती. सगळ्यांनी आग्रह धरला होता. मग काय, उखाण्याला सुरुवात झाली. आणि जान्हवीने स्पेशल डोहाळ जेवणासाठी उखाणा घेतला. सोनपावलांनी घरामध्ये आली सुखाची चाहूल, अतुलरावांच्या साथीने संसारात टाकते मी पहिलं पाऊल. सगळ्यांना खूप छान वाटला. मग चैतन्याची बारी होती. चैतन्याचा उखाणा होता अस्मीसाठी. आणि अस्मीला तो वर्दीचा रुबाब दाखवत खांद्यावर हात ठेवून म्हणला, खांद्यावर लावली वर्दी आणि हाती घेतली लाठी, अस्मीचं नाव घेतो, आमच्या प्रेमाची घट्ट आहे नाती. तसं सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. खूप छान वाटलं त्याचा उखाणा ऐकून. शिवम तर ओरडला, क्या बात है पोलीस साहेब, नवीनच शिकलात तुम्ही तर. आणि आता प्रियाचा होता उखाणा घ्यायची बारी. आणि खास मागणीवरून गोड आणि साधेपणाने प्रिया शिवमकडे बघून थोडी लाजत होती. शिवम तिच्याकडे प्रेमाने बघत होता. आणि तिने पण उखाणा घेतला. सोनोग्राफीच्या रिपोर्टची थोडी वाटली भीती, सोनोग्राफीच्या रिपोर्टची थोडी वाटली भीती, तरी काळजी घेतात माझी सर्व नाती, तरी काळजी घेतात माझी सर्व नाती, शिवमरावांचं नाव घेते, कारण तेच आहे माझ्या आयुष्याचे सारथी. आणि तिचा पण उखाणा खूप छान वाटता. आता शिवमची बारी होती. आणि प्रियासाठी मस्करी करत तो म्हणाला, आईसाहेबांनी बनवलं धने सरबत, पिऊन झाली प्रिया तृप्त, आईसाहेबांनी बनवलं धने सरबत, पिऊन झाली प्रिया तृप्त, प्रियाच्या मनात काय चाललंय हे फक्त मलाच असतं माहीत गुप्त. आणि सगळ्यांना खूप छान वाटलं हे सगळे उखाणे ऐकून. जेवण आटोपली होती आणि निवांत गप्पा सुरू होत्या. चैतन्य पुन्हा आपल्या घरी जायच्या तयारीत होता, ते पण अस्मीला घेऊन. आणि तितक्यात शिवमने विषय काढला. शिवम म्हणाला, बरं चैतन्य साहेब, एक महत्त्वाची गोष्ट आहे, सांगायची राहूनच गेली. तू ट्रेनिंगला गेलात, ही अस्मी एकदाही नीट माहेरी राहिलेली नाहीये. लग्नानंतर ती आली खरी, पण तुझं मन तिकडे ट्रेनिंगमध्ये आणि हिचं मन काळजीत तुझ्यासाठी, त्यामुळे तिला माहेर पण असं मिळालंच नाही. चैतन्य हसून म्हणाला, अरे दादा, मग आता मी आलोय ना, आता करू की आम्ही फिरायला जायचं प्लॅन. शिवम ठामपणे म्हणाला, नाही, आता प्लॅन वगैरे काही नाही. मी आता माझ्या बहिणीला म्हणजे अस्मीला पहिल्यांदा नीट माहेरपणाला घेऊन जातोय. ती पण इथूनच आज आमच्या सोबत येणार. तू नव्हतास ना, म्हणून तिने खूप सहन केले बाबा आणि खूप सोसलंय. आता तिला थोडे दिवस आरामात माहेरी राहू दे, कळलं. तसं आता त्याचा चेहरा खूप नाराज झाला. आणि अस्मी ती पाहून लाजून म्हणाली, अरे दादा, ते पण आता तिला काय म्हणावे ते कळेलच. आणि शिवम तिला मध्येच थांबवत म्हणाला, काही ते पण नाही, हक्क आहे तुझा, चल. आणि चैतन्य, तू आता पोलीस झालाय म्हणून काय झालं, मेहुणा आहेस माझा आधी, कळलं. आधी परवानगी घ्यावी लागेल ना. अस्मी काही दिवस माहेरीच राहणार, कळलं का. बघू मग पुढं आपण. आणि चैतन्य मस्करी करत म्हणाला, अरे बापरे, पोलीस स्टेशनमध्ये पण एवढी चौकशी होत नाही जेवढी इथे सुरू झाली माझी. बरं बरं बाबा, तुझ्या शब्दाला प्रणाम, पण लक्षात ठेव, तिला जास्त दिवस तिथे ठेवून घेतलंस तर मला तुझ्या घरीच ड्युटी लावावी लागेल बरं का. तसे सगळे पुन्हा हसले. आणि अतुल हसून म्हणाला, अरे वा, म्हणजे साहेबांचा मुक्काम पण शिवमकडेच होणार वाटतं तर.
मग तर काय मज्जा येईल रे शिवम. आणि आईसाहेब मध्ये पडत म्हणलं, हो खरं आहे शिवमचं, शिवमराजेंचं, पण अस्मीने खूप वाट पाहिली आहे ना जावई बापूंची. आता तरी ती माहेरी येईल, तिचं कोड कौतुक होईल आणि चैतन्य पण अधूनमधून येत जातील. म्हणजे कसं दोघांनाही वेळ मिळेल थोडासा बोलायला बसायला. आणि शिवम प्रियाकडे बघत म्हणला, आणि प्रियाला सुद्धा अस्मी सोबत असली की बरं वाटतं ना. दोघी ननंद भाऊजया गप्पा रंगल्या की रिपोर्टची काळजी पण विसरून जातील त्या. मग काय, चैतन्य त्याची बहीण चिऊ आई घरी गेले, पण आता अस्मीने तो नसताना कसे दिवस काढले असतील हे त्याला स्पष्ट जाणवले होते. त्याच रूममध्ये 5 दिवस उलटले होते. घरामध्ये अस्मी माहेरपणाला आल्यामुळे चैतन्य आणि शिवमची चांगली मस्करी सुरू होती. पण शिवमच्या मनात ज्या कोपऱ्यात प्रियाच्या रिपोर्टची धाकधूक होतीच बरं का. अखेर 5 दिवसानंतर शिवम आणि प्रिया पुन्हा पल्लवीच्या हॉस्पिटलमध्ये गेले. आणि आता दवाखान्यातील प्रसंग. प्रिया सोनोग्राफीच्या बेडवर झोपली होती. पल्लवी अतिशय एकाग्रतेने स्क्रीनकडे बघत सोनोग्राफी करत होती आणि शिवम जवळच उभा राहून होता. पल्लवीच्या चेहऱ्यावरील हावभाव वाचण्याचा प्रयत्न तो करत होता. अचानक पल्लवीच्या चेहऱ्यावर एक मोठं स्मित हास्य आलं आणि पल्लवी म्हणाली, शिवम इकडे ये आणि नीट ऐक. शिवम धावत स्क्रीनजवळ गेला. पल्लवीने मशीनचा आवाज वाढवला आणि आधी एक लई धगधग धगधग ऐकू आली, मग पडत धगधग धगधग, आणि त्यानंतर पल्लवीने जरा प्रोब थोडा सरकवला तर तिथे तसाच एक दुसरा स्पष्ट आवाज येऊ लागला, धगधग धगधग धगधग. आणि शिवम गोंधळून म्हणाला, पल्लवी हे काय आहे ग, हा आवाज डबल का येतोय, काही प्रॉब्लेम आहे का? आणि पल्लवी हसत म्हणली, वेड्या, हा प्रॉब्लेम नाही रे, डबल सेलिब्रेशन आहे, नीट बघ. हे एक नाही तर 2 हार्टबीट आहेत. अरे प्रियाच्या पोटात एक नाही तर 2 जीव वाढत आहेत, कळलं का तुला? तुम्हाला जुळी आहेत, ट्विन्स होणार आहेत. आणि आता प्रियाचे डोळे आनंद अश्रूंनी भरले होते. तिने आच्छादनाने आपला हात पोटावर ठेवला. शिवम तर पूर्णपणे अवाक झाला होता. त्याला काय बोलावे तेच सुचेना. आणि प्रिया गहीवरून म्हणाले, पल्लवी पल्लवी खरंच 2 बाळ आहेत का? आणि पल्लवी म्हणाली, हो प्रिया, मागच्या वेळी बाळाची नीट वाढ दिसत नव्हती कारण ती दोघं एकमेकांच्या मागे होती, आणि आज दोघांची धडधड एकदम स्पष्ट आहे आणि स्ट्रॉंग पण आहे. काळजी घेण्याचं कारण नाही, उलट आता डबल काळजी घ्यावी लागेल तुम्हाला. आणि शिव म्हणाला, बापरे, म्हणजे माझ्या घरात एकाच वेळी 2 रॉयल शेतकरी येणार वाटतं. आणि पल्लवी म्हणाली, तू आज आम्हाला जगातील सगळ्यात मोठा आनंद दिलास पल्लवी, हे सांगून शिवमने आनंदाच्या भरात प्रियाचा हात हातात घेतला. त्याच्या डोळ्यात आनंदाचे पाणी होते बरं का. त्याने आता पल्लवी आहे की अजून कोणी त्याचा विचारच तर केला नाही. तसंच तिच्या कपाळावर 2-3 किस केले आणि लगेच तिच्या पोटावर हात ठेवून म्हणाला, माझी बाळं आहेत ग 2-2, असं म्हणून तिच्या पोटावर पण किस केला, ते पण 4, कारण एका बाळाला 2 आणि एका बाळाला 2, असे मिळून 4 किस केले, का तर सारखा असावा ना दोघांना पण. आणि सोनोग्राफी रूममधून बाहेर येत असताना आईसाहेबांना फोन लावला. शिवम म्हणाला, आईसाहेब, आबासाहेब, साखर वाटायला तयारी करा, आपल्या घरात एक नाही तर 2-2 पाहुणे येणार आहेत आता. आणि हे ऐकून घरी तर आनंदाला उधाण आलं. ट्रेनिंग नंतर पहिल्यांदाच तो चैतन्य आपल्या सासरवाडीला म्हणजे वाड्यावर आला होता. चैतन्याची
हक्काची एंट्री होती बरं का पहिल्यांदाच. आता आईसाहेब कुठे आहेत तुमची लेक, ते तो असा म्हणाला. तिला घ्यायला आलोय मी. चैतन्याने पायरी चढताना हसतमुखाने अशीच साथ घातली आणि आईसाहेबांनी आणि गंगू मावशींनी त्याचं औक्षण करून स्वागत केलं. पण शिवम आणि प्रिया अजून आले नव्हते. आणि त्यानंतर आले आणि शिवम आणि अतुल आधी तिथेच हजर असणार होते. शिवम मस्करी करत म्हणाला, अरे रे साहेब तर एकदम हक्काने आलेत, पण अस्मी जशी सहजासहजी देणार नाही आम्ही. पोलीस असला तर तुम्ही तुमच्या ठाण्यात, इथे तुम्ही आमचे मेहुणे आहात, कळलं. आता हा शिवम त्याच्यावर जोर दाखवत होता आणि चैतन्य हसत हसत सोफ्यावर बसला. अस्मीला पाहून त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज आलं. सगळीकडं हसणं खिदळणं सुरू होतं. तितक्यात शिवमने प्रियाकडे पाहिलं. प्रियाने डोळ्यांनीच खुणावलं आणि इशारा केला की बातमी सांगायची म्हणून आत्ताच वेळ आहे. आणि शिवम उठून चैतन्याच्या बाजूला बसला आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला. शिवम म्हणाला, चैतन्य तू अस्मीला न्यायला आला आहेस हे ठीक आहे, पण आज तू अशा वेळी आला आहेस की तुला एक रॉयल बातमी द्यायची आहे बरं का. चैतन्य म्हणाला, काय झालं शिवम दादा, इतका गंभीर का झालास, काही प्रॉब्लेम आहे का. शिवम हसत म्हणाला, प्रॉब्लेम नाही रे, सरप्राईज आहे. आम्ही आज हॉस्पिटलमधून आलोय. प्रियाचे रिपोर्ट आलेत ना, आणि आमच्या घरी एक नाही तर एकाच वेळी 2 छोटे शेतकरी येणार आहेत. प्रियाला जुळी मुलं होणार आहेत. आणि हे ऐकता चैतन्य आच्छाद्याने ताडकन उठून उभा राहिला. त्याच्या डोळ्यात वेगळीच चमक आली होती. आणि चैतन्य म्हणाला, काय शिवम दादा खरंच सांगतोय. अरे ही तर नुसती आनंदाची नाही तर अभिमानाची गोष्ट आहे रे. एकाच वेळी 2 वारस, वा दादा तू तर बाजी मारलीस. आणि अतुलला पण खूप आनंद झाला. चैतन्याला धावत जाऊन शिवमने मिठी मारली. वाड्यात पुन्हा एकदा आनंदाची लाट उसळली होती. आणि अस्मी भाऊकून म्हणेल, दादा वहिनी किती छान बातमी दिलीस तुम्ही. आता तर मला इथेच राहावंच वाटतंय, पण काय करणार. चैतन्य मस्करीच्या स्वरात म्हणला, बरं बरं आता बातमी ऐकली ना, ही मोठी आहे की मी सुद्धा 2 दिवस इथेच राहणार, मुक्काम ठोकणार आहे मी पण. सासरवाडीचं जेवण आणि 2 बाळाचं सेलिब्रेशन हे सोडून मी पण जाणार नाही, असं तो म्हणून हसला होता. आणि अस्मीला म्हणाला, चला मला आराम करायला दाखवा रूम तुमची. तीही गेली रूम दाखवायला. दुपारची वेळ होती. सगळेजण जेवण करून आपल्या आपल्या कामात गुंतले होते. शिवम शेतात जाऊन येणार होता म्हणून तरी त्याने आईसाहेबांना सांगितले की शेतात चाललो आहे, प्रियाची काळजी घ्या. त्या म्हणाल्या, अहो आम्ही आहोत ना, तुम्ही काळजीच करू नका, अशा म्हणाल्या होत्या. खरंच प्रियाची सासू प्रियाची खूप काळजी घेत होती बरं का. आणि इकडे अस्मी चैतन्याला घेऊन तिच्या रूममध्ये गेली. तसा आता चैतन्याने तो चान्स मिळाला होता ना, पहिल्यांदा अस्मीसोबत एकटं असल्यामुळे. आणि तिला जवळ ओढले, तिच्या कमरेवर हात घालून. पण ती जरा मोठ्या आवाजात म्हणाली, अहो काय हे असं करतात का, सोडा. आणि आता चैतन्य खूप नाराज स्वरात म्हणाला, अगं काय हे इतकी का चिडतेस. ती म्हणाली, मला हे असलं आवडत नाही, माहिती आहे ना, आणि पटत पण नाही. आणि आता चैतन्य डोक्यात हात मारून घेत म्हणाला, अरे देवा, ही लग्नाच्या आधी हात लावू देत नव्हती ना, तसंच करणार आहे वाटतं आता बहुतेक. आता चैतन्य आणि अस्मीची रॉयल लव अरेंज मॅरेज स्टोरी बघायला मज्जा येणार आहे बरं का. तर बघूया अस्मी चैतन्याचं असणारं प्रेम केव्हा स्वीकारेल. तर जाणून घेऊया पुढील कहाणी पुढील भागामध्ये. कथा आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.